आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये वातावरण चांगलंच तापलंय। हैदराबाद गॅजेटियरच्या जी.आर विरोधात ओबीसी समाज 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये रस्त्यावरती उतरणार आहे। तर मुंबईमध्ये सुद्धा कुणबी समाजानं एकवटत आंदोलनाचं हत्यार उपसलंय। अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अंतरवाली सराटी गाठत जरांगे पाटलांची भेट घेतली। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। उद्याचा ओबीसीचा हा मोर्चा एक ऐतिहासिक असा मोर्चा होईल। 2 सप्टेंबरचा जो काळा जी.आर आहे तो जी.आर रद्द झाला पाहिजे, ही सर्व समाजाची एकमुखी मागणी आहे। कोण कोणी विरोधात येत आता मराठ्याला आव्हान करायची गरज नाही, कोणी सूचनेची ना आदेशाची विदेशाची वाट बघायची नाही। जे विरोधात दिसन त्याचा राजकीय करिअर उद्ध्वस्त करायचं काम मराठ्यांनी 100% करायचं, कळून द्यायचं नाही। हैदराबाद गॅजेटियरच्या जी.आर विरोधात राज्याच्या उपराजधानीत ओबीसी एकवटणार आहेत। नागपुरातील यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। दुपारी 12 वाजता निघणारा हा मोर्चा संविधान चौकात सभेत रूपांतरित होईल। या निमित्त राज्यातील ओबीसी बांधव हजारोंच्या संख्येनं हजेरी लावण्याचा अंदाज वर्तवला जातोय। उद्याचा ओबीसीचा हा मोर्चा एक ऐतिहासिक असा मोर्चा होईल। नागपुरामध्ये ओबीसीच्या सकल ओबीसी समाजाच्या वतीनं 2 सप्टेंबरचा जो काळा जी.आर आहे तो जी.आर रद्द झाला पाहिजे, ही सर्व समाजाची एकमुखी मागणी आहे। मी म्हणेल की लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये लोक उद्या सहभागी होणार आहेत। कोण कोणी विरोधात येत आता मराठ्याला आव्हान करायची गरज नाही, कोणी सूचनेची ना आदेशाची विदेशाची वाट बघायची नाही। जे विरोधात दिसन त्याचा राजकीय करिअर उद्ध्वस्त करायचं काम मराठ्यांनी 100% करायचं, कळून द्यायचं नाही। मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेली 100% आता पाडणार, 100% पाडणार ती। जे व्यासपीठावर दिसतात आता दिसते ना, आम्हाला बीडला काढलं ना तिने मोर्चा, दिसते ना तिथं कोणचा ओबीसीचा नेता त्या व्यासपीठावर येईन त्याला वाटतं मराठ्याचं वाटोळं व्हावं, मराठा आमचा दुश्मन आहे, शत्रू आहे, मराठ्यांच्या लेकरा बाळाचं उभ्या आयुष्याची राखरांगोळी व्हावी अशी भूमिका घेऊन कोणचा ओबीसीचा नेता छगन भुजबळ संघ बीडच्या मोर्चात जातोय तेव्हा आम्ही बघणार आहेत। आता जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला। या शासन निर्णयात पात्र हा शब्द वगळण्यात आला। यातून ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली। म्हणूनच विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांनी एकवटण्याचा निर्धार केला। माझी खरं त्यांना विनंती आहे की हे खरं सगळं गैरसमजुतीवर चाललेलं आहे। आपण कधीच असं धोरण घेतलं नव्हतं आणि आताही ते सरकारची भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया हैदराबाद गॅजेटच्या निमित्तानं सुरू आहे। आणि मी पहिल्या दिवसापासून हाच प्रश्न विचारतो आमच्या ओबीसी बांधवांना की तुम्हाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला का, मोर्चा काढला, काही तुम्हाला कुठं दुखवलं, तुमचं आरक्षण काढून घ्या म्हणून मागणी केली? कधीच नाही। ओबीसीच्या अनुषंगानं होत असणारे आरक्षण आणि मराठा समाजाची केल्या गेलेली फसवणूक या दोन्हींना एकत्रित स्वरूपामध्ये गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे। देवेंद्र फडणवीसांनी इंग्रजांचा जो तोडा फोडा आणि राज्य करा ही त्यांची जी नीती होती ती त्यांनी अवलंबलेली आहे। निवडणुका जवळ आल्या की जातीवाद वाढवायचा, आरक्षणाच्या मागणीला जोर द्यायचा, असं एक तंत्रज्ञान देवेंद्र फडणवीसांनी आत्मसात केलेलं आहे। आम्ही त्याचा धिक्कार करतो। हैदराबाद गॅजेटियरच्या जी.आर विरोधात कुणबी समाजही एकवटलाय। मुंबईतल्या आझाद मैदानात कुणबी समाजानं आंदोलनाचं हत्यार उपसलंय। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यातील कुणबी समाजाचे हजारो बांधव यात सहभागी झालेत। मराठा समाजाला दिलेलं ओबीसी आरक्षण रद्द करा, घटनाबाह्य न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करा, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मिळावी, जातीनिहाय जनगणना करावी, कोकणातल्या कुणबींच्या खोत जमिनीवरील नोंदी कराव्यात। महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी जो काही हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन जी.आर काढला आणि त्यामध्ये त्या गॅजेटच्या आधारे मराठ्यांना कुणबीमध्ये दाखले देण्याची जी काही
प्रोसेस सुरू केलेली आहे. आजपर्यंत 58 लाख दाखले दिलेत आणि आता किती दाखले दिले आम्हाला कल्पना नाही. हे दाखले ताबडतोब थांबवावे आणि जो कुणबी समाजाचा अन्याय होतोय त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या 376 जातींवर अन्याय होतोय हा वेळीच थांबावा. महाराष्ट्र सरकारने जो 2 सप्टेंबरला जी.आर रद्द केला तो रद्दच करायला पाहिजे. आमच्या समाजाच्या याच्यामध्ये जी घुसखोरी झाली आहे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा म्हणून जी मागील दाराने घुसखोरी केलेली आहे ते ताबडतोब बंद झालं पाहिजे आणि ती जी अधिसूचना 2011 साली काढलेली आहे ती पण रद्द केली पाहिजे. आरक्षणावरून वातावरण तापलं असताना मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तसंच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची भेट घेतली. विखे पाटलांनी अचानकपणे जरांगेंची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान जी.आर नुसार मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणार असा दावा जरांगे पाटलांकडनं केला जातोय. पण ओबीसी आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय. असं असलं तरी जी.आर रद्द करा या मागणीसाठी ओबीसी समाज नागपुरात एकवटतोय, तर दुसरीकडे मुंबईत कुणबी समाजानं लढा पुकारलाय. त्यामुळे यातून राज्य सरकार कसा मार्ग काढणार हा प्रश्न उपस्थित होतोय. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.